तर नमस्कार मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की रिझनिंग म्हणजे भीती, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे. कारण एस-एस-सी, रेल्वे, एम-पी-एस-सी एक्झाम अशा ज्या स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये रिझनिंग हा एक असा विषय असतो की जो समजला की अख्खा पेपर सोपा गेल्यासारखं वाटतं. म्हणूनच आज आपण रिझनिंग शिकणार आहोत. ते पण कसं मजेत, शॉर्ट ट्रिक्सने. सो सुरुवात करूया आजच्या आपल्या व्हिडिओला. तर आजचा आपला पहिला टॉपिक आहे वय आणि गुणोत्तर. स्पर्धा परीक्षांमध्ये जेव्हा आपण एक्झाम द्यायला जातो त्यावेळेस तो टाइम खूप कमी असतो आणि प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याला वेटेज दिलेलं असतं की आपल्या तेवढ्या सेकंदामध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला पाहिजे. याच्यासाठी आपण एकदम कमी वेळात तो प्रश्न कसा सॉल्व्ह होईल ह्यासाठी ट्रिक्स वापरतो. तर तशा ट्रिक्सने आज आपण वय आणि गुणोत्तर असे क्वेश्चन कसे सॉल्व्ह करावे ते बघणार आहोत. तर फर्स्ट ट्रिक आहे की वय आणि गुणोत्तर मध्ये की वय आणि गुणोत्तर हा क्वेश्चन सॉल्व्ह करताना पहिल्यांदा अशा टाईपचा क्वेश्चन आला तर त्यामध्ये पहिल्यांदा बघायचं ज्याच्या नावापुढे चा लागलेला असेल त्याचे वय एक्स मानावे. सपोज इथं तुम्हाला एक्झाम्पल दिलंय की ए चे वय हे बी च्या वयाच्या दुप्पट आहे. तर ए चे वय इथं बी च्या पुढे चा लागलेला आहे म्हणजे बी चं वय आपण एक्स मानायचं. तर आणि बी च्या वयाच्या दुप्पट आहे म्हणजे ए चे वय बी च्या दुप्पट आहे म्हणजे ए चे वय काय असणार बी च्या दुप्पट 2x. तर जेव्हा आपण आता हे आपण ट्रिक्स पाहिली तर आता याचं आपण एक्झाम्पल बघूयात. तर सपोज ए चे वय हे बी च्या वयाच्या दुप्पट आहे आणि या दोघांच्या वयाची बेरीज ही ए प्लस बी यांच्या वयाची बेरीज आपण 54 सपोज करू. तर हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. ए प्लस बी म्हणजेच बी ला आपण एक्स सपोज केले आणि ए ला 2x. सो 2x प्लस एक्स इज इक्वल टू 54. तर 2x प्लस एक्स 3x 54. एक्स ची किंमत आली 54 डिवायडेड बाय 3. अठरात्रिक 54. ही एक्स ची किंमत आली. एक्स ची किंमत म्हणजेच कोणाची तर बी ची. एक्स ची किंमत म्हणजे बी चं वय काय झालं 18. तर मग ए चं वय काय येणार की 2 इंटू 18 इज इक्वल टू 36. आलं की बी चं वय 18 आहे आणि ए चं वय 36 आणि या दोघांच्या वयाची बेरीज किती येते 54. तर असंच मी जसं सॉल्व्ह केलं तसं अजून एक क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करून बघा. सपोज सीताचं वय हे गीताच्या वयाच्या दुप्पट आहे. वयाच्या दुप्पट आहे आणि यांच्या वयाची बेरीज यांच्या वयाची बेरीज 90 आहे. तर आपल्याला सीताचं वय काढायचंय. हा क्वेश्चन कसा सॉल्व्ह करणार. सीताचे वय हे गीताच्या वयाच्या दुप्पट आहे. गीताच्या पुढे काय लागले चा म्हणजेच गीताला आपण एक सपोज करणार. गीताचं वय एक सपोज करणार आणि सीताचं 2x
या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करा. सो आजची ही एक ट्रिक होती जस्ट वय आणि गुणोत्तर काढण्याचे. हे एकदम सोपे एक्झाम्पल आहे, सिम्पल वाला. तर असेच नवीन ट्रिक्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. थँक्यू.